पुढची बातमी पाहूया। मुंबईसह इतर महानगरपालिकेत महापौर पदाबाबत महायुतीत रस्सीखेच सुरू आहे। ठाण्यात भाजपला महापौर पद मिळावं अशी मागणी केली जाते। ठाण्यात भाजपला 2 वर्ष महापौर पद हवंय, नाहीतर विरोधी बाकावर बसू असा इशारा आमदार निरंजन डावखरेंनी दिलाय। ठाण्यात शिवसेनेनं 75 जागा जिंकल्या आहेत, तर भाजपनं 28 जागा जिंकल्यात। त्यामुळे ठाण्यातही महापौर पदासाठी फोडाफोडी होण्याची शक्यता आहे। आम्ही जो निर्धारनाम्यामध्ये लोकांना शब्द दिलेले आहेत ते शब्द पाळण्याच्या दृष्टिकोनाने आम्हाला योग्य पद्धतीचा रोल हा महानगरपालिकेमध्ये भेटला पाहिजे आणि जर नसेल तर जे रोल आम्हाला ठाणेकरांना आम्ही दिलेला शब्द पाळण्यासाठी घ्यावा लागेल तो आम्ही निश्चितपणे घेऊ। नाही, याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये ठाणेकर जे आहेत, ठाणेकरांच्या हितासाठी ज्या कुठल्या भूमिकेमध्ये आम्हाला जावं लागलं आम्ही त्याची पूर्ण तयारी ठेवलेली आहे। मी मुळात नगरसेवकांशी ज्यावेळेस आम्ही चर्चा करतो त्यावेळेस कुठलीही गोष्ट करायला आहे ना त्याला एक साधारणपणे 1 वर्ष तर सगळं समजून घ्यायला लागतं आणि त्याच्यामुळे 2 वर्ष तरी किमान हा 2.5 वर्षाचा कार्यकाळ त्या व्यक्तीला असलाच पाहिजे जो तो व्यक्ती त्या पदावरती बसलेला आहे आणि त्याच्यामुळे या पद्धतीची अपेक्षा ही निश्चितपणे आहे। ठाण्यामधल्या बाबतीमध्ये निरंजन डावखरे स्पष्टपणे ठाण्याच्या म्हटले, बाबतीत निरंजन डावखरेंनी प्रतिक्रिया दिली आहे। तुमच्याकडनं मला आता समजतंय त्यांनी मागणी केलेली आहे। देणं ना देणं हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील।